नमस्कार मंडळी. एका गावामध्ये अर्जुन नावाचा मुलगा होता. तो नेहमी बोलत असताना कठोर शब्दाचा वापर करायचा आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीची मन दुखावली जायची. आई त्याला वारंवार समजून सांगायची, पण त्याच्यामध्ये बदल कसलाच होत नव्हता. तेव्हा एके दिवशी आईलाही त्याने त्याच प्रकारे कठोर शब्दामध्ये बोलले आणि त्यामुळं आईच्या मनावर खोलपर्यंत घाव झाले आणि ती रडू लागली. तेव्हा त्या अर्जुनमध्ये बदल घडावा अशी त्या आईची इच्छा असल्यामुळं ती आपल्या अर्जुनला घेऊन एका दिवशी वृद्ध व्यक्तीकडे गेली. तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने सांगितले की मी तुला एक फळी देत आहे. त्या फळीवर तू जेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीला कठोर शब्द बोलशील तेव्हा एक खिळा मारत जा. अशा प्रकारे त्याने त्यांना सांगितले आणि काही दिवसातच ती फळी पूर्ण भरून गेली. ती फळी घेऊन अर्जुन त्या वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि त्याने यापुढे मी काय करू असं त्यांना सांगितलं. तेव्हा त्या ठिकाणी तो वृद्ध व्यक्ती म्हणू लागला की ही फळी घेऊन तू घरी वापस जा आणि जेव्हा जेव्हा तू चांगलं काम करशील, एखाद्याची माफी मागशील, एखाद्याला मदत करशील, तेव्हा या फळीतला एक एक खिळा काढून बाजूला टाक. आणि काही दिवसातच ती फळी पूर्णतः रिकामी झाली. तेव्हा ती फळी घेऊन अर्जुन परत त्या वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि या गोष्टीपासून काय मी शिकू किंवा या गोष्टीचा अर्थ काय असं त्याने विचारले. तेव्हा वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितले की बेटा, तू जेव्हा जेव्हा कठोर शब्द बोलशील तेव्हा ते शब्द तू जरी विसरलास तरी ज्याप्रमाणे खिळा काढल्यानंतरही या फळीवर छिद्राचे व्रण कायम पडलेले आहेत, त्याचप्रमाणे तुझ्या शब्दाचे बोल आणि त्यापासून होणारे घाव समोरच्या व्यक्तीच्या मनावर कायम प्रकारे कोरले जातात. आणि म्हणून बोलत असताना शब्दाचा वापर अत्यंत माधुर्याने, जिव्हाळ्याने आणि प्रेमाने करावा, जेणेकरून की समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही. आणि मंडळी, याच प्रकारची शिकवण आपल्याला वेगवेगळ्या सण उत्सवाच्या मार्फत आपल्या मुलांना द्यायची आहे, जेणेकरून की मुलं त्यांच्या वर्तनामध्ये योग्य प्रकारचे संस्कार रुजवून घेतील. आणि त्याचसाठी महाराष्ट्रामध्ये नुकतंच 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्या मकर संक्रांतीच्या सणाचा उद्देशच आहे की तीळ आणि गुळाप्रमाणे आपल्यामध्ये गोडी असावी, जेणेकरून की सामाजिक ऐक्य कायम राहील. धन्यवाद.